हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अर्चना भास्करमुळे हिंगोलीवरून आहे. मला 12 वर्षानंतर प्रेग्नन्सीचा रिझल्ट आलेला आहे. त्यामध्ये मी खूप ट्रीटमेंट घेतल्या. नांदेड, हिंगोली, पुणे सर्व रिपोर्ट्समध्ये मला डॉक्टरांनी सांगितले की तुमची मंथली सायकल गेलेली आहे. मी खूप नाराज झाले. वयाच्या 35व्या वर्षी पिरियड्स जाणे एका महिलेला वाईटच वाटणार ना, कारण पिरियड्स न येणे म्हणजे अनेक आजारांना सामोरे जाणं असं मला वाटते. मी खूप नाराज राहायची, टेन्शनमध्ये राहायची. पिरियड्स गेल्यामुळे मला वाईट वाटायचे. एकदा नांदेडला गेलो होतो आम्ही, तेव्हा मला पोले मॅडम भेटल्या योगायोगाने. मी त्यांना सांगितलं माझे प्रश्न, माझा प्रॉब्लेम सांगितला मी त्यांना, की मला डॉक्टरांनी सांगितले की तुमची मंथली सायकल गेलेली आहे, काय करावं मॅडम. तर मॅडमनी मला असं सांगितलं की तुम्ही आरोग्य फॅमिलीला एकदा जॉईन व्हा. मी आरोग्य फॅमिलीला जॉईन झाले. सकस संतुलित आहार सुरू केला. पहिले 8 दिवस मी वर्कआउट केले. रेग्युलर वर्कआउट करायचे मी. 8 दिवसानंतर मी सकस संतुलित आहार सुरू केला. 20% वर्कआउट केले, 80% सकस संतुलित आहार घेतला. मला खूप माझ्या हिमोग्लोबिनमध्ये खूप फरक पडला. माझं वजनही कमी झाले आणि असं दिवसभर मला वर्कआउटमुळे, आहारामुळे फ्रेश वाटत होते. 2-2.5 महिने झाले माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला प्रेग्नेन्सीचा. मला प्रेग्नेन्सी राहिली. मला खूप आनंद झाला. खूप आनंद वाटते ना, जर कोणती गोष्ट जर आपल्या मनासारखी झाल्यानंतर खूप खूप आनंद होते. तसाच मला खूप आनंद झाला. प्रेग्नेन्सी राहिली मला. हर्बल लाईफच्या कृपेमुळेच मला प्रेग्नेन्सी राहिली. वर्कआउट आणि सकस संतुलित आहाराचे मला फळ भेटले. मला गोंडस सुंदर मुलगा झाला. हे बघा माझा मुलगा समर, आता तो झोपेत आहे. मी खूप 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 धन्यवाद म्हणते मी आरोग्य फॅमिलीला. धन्यवाद आरोग्य फॅमिली, पोले सर, पोले मॅडम, शिवाजी सर. माझ्यासारख्या अशाच बऱ्याच लेडीज असतील, त्यांना PCODचे प्रॉब्लेम असतील. मला तर वाटते की त्यांनी वुमन चॉईस आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावी. मी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, वर्कआउट, वुमन चॉईस दररोज नियमितपणे घेतली. मला खूप छान अनुभव आला. अनुभवाचं फळ म्हणजे माझा समर्थन. मी खूप आनंदी आहे. माझ्या मांडीवर आज माझं बाळ खेळत आहे. खूप आनंदी आहे मी. आणि माझ्यासारखाच अनुभव खूप ज्यांना PCODचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना बाळ हवं आहे, त्यांना माझ्यासारखाच आनंद मिळावा मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि माझ्यासारखाच अनुभव सर्वांना यावा मला असं वाटते. मला जसा आनंद भेटला तसा सर्वांना आनंद भेटावा. धन्यवाद शिवाजी सर. पुन्हा एकदा धन्यवाद आरोग्य फॅमिली, पोले सर, पोले मॅडम. धन्यवाद.